नमस्कार मित्रांनो, आज आपण बघणार आहोत लहान मुलांच्या नाकामधून अचानकपणे होणारा रक्तस्राव। आणि जेव्हा हा अचानकपणे रक्तस्राव होतो तेव्हा प्रत्येक व्यक्ती गोंधळून जातो, घाबरतो आपण की नक्की करायचं काय या कंडिशनला। तर ही कंडिशन टाळायची कशी हे आज आपण इथे बघणार आहोत। लहान मुलांच्या नाकातून बऱ्याच वेळा रक्तस्राव झालेला आपल्याला बघायला मिळतो। बऱ्याच वेळा काय होतं, लहान मुलं कंटिन्युअसली उन्हामध्ये खेळत असतात किंवा हा रक्तस्राव होणं हे आपल्याला बऱ्याच अंशी ऑक्टोबर हीट जेव्हा खूप जास्त असते किंवा उन्हाळ्या दिवसामध्ये हा प्रकार बघायला मिळतो। तर ही एक इमर्जन्सी आहे। ही इमर्जन्सी आपण नक्की हाताळायची कशी किंवा आपण ह्या कंडिशनमध्ये लहान मुलांसोबत वागायचं कसं, नक्की करायला काय हवंय ही कंडिशन हाताळताना, ते आपण आज बघूयात। लहान मुलांच्या नाकातून रक्तस्राव होणं याला मराठीमध्ये घोळणा फुटणं असंही म्हणतात, तर मेडिकल लँग्वेजमध्ये आम्ही त्याला एपिटॅक्सिस असंही म्हणतो। बऱ्याच वेळा असं बघायला मिळतं ज्यांना गोवर कांजण्या झालेल्या नाहीये किंवा जी लहान मुलं उष्णकटिबंध प्रदेशामध्ये राहतात, जिथे खूप जास्त प्रमाणात हीट आहे, वातावरणामध्ये हीट आहे, अशा लहान मुलांमध्ये अनेकदा म्हणजे एकाच मुलामध्ये अनेकदा नाकातून रक्तस्राव होणं ही कंडिशन आपल्याला बघायला मिळते। जेव्हा खूप जास्त प्रमाणात रक्तस्राव होतो आहे तेव्हा 2 ते 3 लिटर थंड पाणी डोक्यावरून तुम्ही त्या लहान मुलाच्या ओतायचा आहे। त्याचबरोबर आईस पॅक जो आहे तो तिथे लावायचा आहे। त्याचबरोबर केमिकल कॉटरायझेशन म्हणून एक प्रोसिजर आहे। म्हणजे काय की तुम्ही घरच्या घरी एपिनेफ्रॉन सोल्युशन असतं ते त्याचा गॉज पीस घेऊन जिथे रक्तस्राव होतोय तिथे तो गॉज दाबून धरायचा आहे, जेणेकरून तो रक्तस्राव थांबेल। त्याचबरोबर अँटीबॅक्टेरियल ऑइंटमेंट येतात, ते अँटीबॅक्टेरियल ऑइंटमेंट गॉज पीसला लावून तिथे जिथे जखम झालेली आहे किंवा जिथून रक्तस्राव होतो आहे अशा ठिकाणी ते लावायचं आहे। बऱ्याच वेळा असं होतं की जेव्हा एवढं सगळं करूनही तुमचा रक्तस्राव थांबत नसेल, नाकातून येणारा रक्तस्राव थांबत नसेल, तेव्हा तुम्ही इमर्जन्सी कंडिशनमध्ये त्या लहान मुलाला हॉस्पिटलमध्ये घेऊन येणं महत्त्वाचं आहे। त्याचबरोबर अँटीबॅक्टेरियल ऑइंटमेंट येतात, ते अँटीबॅक्टेरियल ऑइंटमेंट गॉज पीसला लावून तिथे जिथे जखम झालेली आहे किंवा जिथून रक्तस्राव होतो आहे अशा ठिकाणी ते लावायचं आहे। बऱ्याच वेळा असं होतं की जेव्हा एवढं सगळं करूनही तुमचा रक्तस्राव थांबत नसेल, नाकातून येणारा रक्तस्राव थांबत नसेल, तेव्हा तुम्ही इमर्जन्सी कंडिशनमध्ये त्या लहान मुलाला हॉस्पिटलमध्ये घेऊन येणं महत्त्वाचं आहे। बरं डॉक्टर, माझ्या मुलाच्या नाकातून सतत रक्तस्राव होत असतो आणि तो थोड्या प्रमाणात होतो, फार काही होत नाही, तेव्हा काही अशी घरगुती गोष्ट आहे का की ज्याच्यावरती मी हा उपाय करू शकतो आणि त्याच्या नाकातून रक्तस्राव होणं हे थांबू शकतं? तर डेफिनेटली त्या याच्यामध्ये आपण बघतो की दुर्वा इझिली सगळीकडे अवेलेबल असतो। तर हा दुर्वा स्वरस घ्यायचा, म्हणजे काय करायचं, त्याची पेस्ट करायची, रस घ्यायचा आहे आणि तो ड्रॉप वाईज 3-3 थेंब डेली तुम्ही जर टाकत असाल तर तुम्हाला एक कालांतराने पुन्हा त्याचा नाकातून होणारा रक्तस्राव पूर्णतः थांबलेला आहे हे तुम्हाला बघायला मिळेल। आणि ही गोष्ट तुम्ही नक्की करून बघा। जेव्हा खूप जास्त प्रमाणात रक्तस्राव होतो आहे तेव्हा 2 ते 3 लिटर थंड पाणी डोक्यावरून तुम्ही त्या लहान मुलाच्या ओतायचा आहे। त्याचबरोबर आईस पॅक जो आहे तो तिथे लावायचा आहे। त्याचबरोबर केमिकल कॉटरायझेशन म्हणून एक प्रोसिजर आहे। म्हणजे काय की तुम्ही घरच्या घरी एपिनेफ्रॉन सोल्युशन असतं ते त्याचा गॉज पीस घेऊन जिथे रक्तस्राव होतोय तिथे तो गॉज दाबून धरायचा आहे, जेणेकरून तो रक्तस्राव
थांबेल. जेव्हा हा रक्तस्राव अचानकपणे होतोय तेव्हा त्या लहान मुलाला, तो मैदानावरती खेळत असेल तर साईडला घ्यायचं आहे, सावलीमध्ये बसवायचं आहे, किंवा रोडवरती असेल तर एखाद्या शांत ठिकाणी, सावलीच्या ठिकाणी त्या मुलाला बसवायचं आहे. त्यानंतर नाकातून जिथून रक्तस्राव होतोय तिथे तुमचा एखादा रुमाल असेल किंवा कापूस असेल, कोणतीही वस्तू असेल तिथे प्रेशराईज करायचे आहे, म्हणजे दाबून धरायचे आहे, जेणेकरून एखादी रक्तवाहिनी ब्रेक झाली असेल तर तो रक्तस्राव तिथेच थांबेल. बरं, हे असं काहीच होऊ नये, नाकातून रक्तस्राव होऊच नये, प्रिव्हेंटिव्ह मेजर्समध्ये मी माझ्या लहान मुलाची काळजी कशी घ्यायची आहे? तर त्यासाठी प्रथमतः बऱ्याच लहान मुलांना अशी सवय असते की नाकामध्ये सतत वस्तू घालायची आणि ते पोखरत राहायचं, किंवा काही लहान मुलांना नाक सतत घासायची सवय असते किंवा नाक अशी वरती ओढण्याची सवय असते. तर आपलं लहान मुलं आहे ते यापैकी काही गोष्टी करतं आहे का हे बघणं खूप महत्त्वाचं आहे, कारण त्यामुळे सतत नाकामध्ये जखमा होत राहतात. आणि महत्त्वाची गोष्ट ही आहे की नाकामध्ये सर्दी जास्त काळ टिकून न राहणं हे खूप महत्त्वाचं आहे, किंवा लहान बाळाला झालेली सर्दी जास्त दिवस राहू नये त्यासाठी प्रथमतः त्याची मॅनेजमेंट करणं खूप महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर लहान मुलांना एक ट्रेनिंग देणं महत्त्वाचं आहे. म्हणजे कोणतं की प्रत्येक वेळेस लहान मुलाने शिंक देताना, शिंक करताना खूप जास्त प्रमाणात, खूप मोठ्या प्रमाणात, खूप मोठा आवाज करून करण्याची गरज नाहीये. त्याचबरोबर लहान मुलांनी खोकताना खूप मोठ्या प्रमाणात खोकणं, किंवा बऱ्याच वेळा असं होतं की मोठे जसे वागत असतात त्याचंच अनुकरण लहान मुलं करत असतात. तर खोकताना अगदी नाकावरती, तोंडावरती हात ठेवणं आणि खोकणं हे उपाय त्यांना शिकवावे. याचं ट्रेनिंग लहान मुलांना देणं खूप महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर खेळताना आपलं नाक कसं सुरक्षित राहील, म्हणजे लहान मुलांच्या मारामारी किंवा झटापटी होत असताना हे जे आपले पहिलेचे ऑर्गन्स आहेत, म्हणजे नाक असेल, डोळा असेल किंवा ओठ असेल, तिथे काही लागणार कसं नाही हे त्यांना खेळण्यापूर्वीच प्रत्येक वेळेस सांगावं. म्हणजे ते प्रत्येक वेळेस तुम्ही सांगत असताना ते त्यांच्या डोक्यामध्ये शिरेल आणि ते या गोष्टी करणार नाही. तर हे सर्व आपण नाकातून होणारा रक्तस्राव रोखण्यासाठी करू शकतो.